आजकाल अभ्यासाला नव्हे भावनांना महत्त्व. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. राम मांसाहारी या वक्तव्यावरील वादावर जितेंद्र आव्हाडांकडून पडदा. जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, राम कदम यांची मागणी. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजपचं आक्रमक आंदोलन. राम कदम यांच्याकडून आव्हाडांविरोधात एफआयआर. शरद पवारांसमोर आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांचीच भूमिका. संजय सिरसाट यांचा आरोप. जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट आक्रमक. भाजप आणि शिंदे गट देखील आक्रमक. पुण्यासह नाशिक, संभाजीनगरमध्ये आव्हाडांविरोधात जोरदार निदर्शनं. आव्हाडांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, कारवाईची मागणी करणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडांवर प्रतिक्रिया देण्यासाठी महाविकास आघाडीतील 3 नेत्यांचा नकार. सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनिल देशमुखांच्या नो कमेंट्स. राज्यातील महत्त्वाचे विषय सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे, रोहित पवार यांचा आव्हाडांना सल्ला. तर रोहित पवार अजून लहान, अबुधाबीमध्ये बसून बोलणं सोपं. आव्हाडांकडून रोहित पवारांचा समाचार. आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही. श्रीरामाविषयी बोलताना सांभाळून बोलावं. ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. ठाकरे गट आणि वंचितची आज मुंबईत महत्त्वाची बैठक. दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम. कार्यक्रमात राडा. सत्तार यांच्याकडून लाठीचार्जचे आदेश. प्रेक्षकांना शांत करताना शिवराज भाषेचाही वापर. मी माझ्या ग्रामीण भाषेत बोललो. कुणाला शंका आली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. अब्दुल सत्तार यांच्याकडून शिवराळ भाषेचा वापर केल्याबद्दल स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ. मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरूच. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा पवित्रा. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप. मालेगावमधील अमन परदेशींच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद. लोकसभेआधी मला अटक करण्याचा भाजपचा हेतू. त्याच हेतूनं बरोबर लोकसभेच्या आधी मला समन्स पाठवलं. अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर आरोप. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर आज सुनावणी. विधानसभा अध्यक्षांसमोर 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान. सेना आमदार अपात्रतेआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. लोकसभेच्या जागांसंदर्भात काँग्रेसची दिल्लीत बैठक सुरू. नाना पटोले, बाळासाहेब थोरातही बैठकीला उपस्थित. राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाच्या चाचणीबाबत चर्चेची शक्यता. शिवडी नावासेवा सागरी सेतूसाठी 250 रुपयांचा टोल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. 12 जानेवारीला मोदींच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन होणार. बीडमध्ये पुन्हा एकदा गर्भलिंग निदान करण्याचा धक्कादायक प्रकार उघड. गेवराईतील एका घरात आरोग्य विभाग आणि एलसीबीची धाड. एका महिलेला बेड्या. डॉक्टर पळून गेल्याची माहिती. कोरोना झाल्यास 5 दिवस होम क्वारंटाईन व्हा. राज्यातील कोविड टास्क फोर्सचा नागरिकांना सल्ला. वयस्कर व्यक्तींना मास्क लावण्याच्या देखील सूचना.